सर्वांचं स्वागत करतो। माझ्यासोबत इथे सर्व मान्यवर उपस्थित आहेत। विषयाला जर सांगायचं झालं तर हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडित विषय आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सामाजिक क्षेत्रात योगदान म्हणून मागील 8 वर्ष सातत्याने मी चव्हाणसाहेबांच्या संकल्पनेतून एक उपक्रम सुरू केलेला होता, वह्या वाटपाचा। प्रत्येक ज्या जिल्हा परिषद शाळा निवडल्या जातात तिथे प्रत्येक वर्षी जाऊन आपण वह्या वाटप करतो। त्याच अनुषंगाने जर बघितलात तर क्रीडा क्षेत्रामध्ये त्या पद्धतीचा एक फुटबॉलचा एक नवीन उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला। त्याच्यानंतर फुटबॉलमध्ये मुलांना प्रशिक्षण मिळावं शास्त्रशुद्ध म्हणून फुटबॉलचे कोचेस हे गोव्यावरून आणले गेले, त्यांना स्कॉलरशिप देण्यात आली। एक वेगळा प्रयत्न होता तो क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड। सातत्याने सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी म्हणा किंवा कोकण म्हणून आपण जर बघितलं तर म्हणा तर आपण दरवर्षी बघतो की 10वी आणि 12वी मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विभाग हा अव्वल असतो। आपल्या बहुतांश शाळांचे निकाल हे 100% असतात। मुलांचं टॅलेंट हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ते कोकणात सर्वात जास्त पद्धतीने 10वी आणि 12वी मध्ये मुलांचं तुम्हाला जे गुण आहेत किंवा त्यांचे टक्केवारी आहे सर्वात जास्त असते। पण एक गोष्ट जर त्याच्यानंतर बघितली की ह्यातले किती मुलं कन्वर्ट होतात, पुढे जाऊन कन्वर्ट होतात। जर आपण बघितलं तर आपल्याला जर आपण एक गोष्ट जर ध्यानात आणली तर आम्ही ज्यावेळी मंत्रालयात जातो त्यावेळी आम्हाला हे कळतं की जी क्लास 1 ऑफिसर्स आहेत ते आपली कोकणातली मुलं ही पूर्वी फार होती, ही आता तेवढी नाही आहे। किंवा ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये कुठेतरी आमची मुलं ही मागे पडतात। टॅलेंट हा इश्यू असू शकत नाही, कदाचित त्यांना रिसोर्सेस मिळणं, त्या पद्धतीचं सिलेबस मिळणं, त्या पद्धतीची तयारी होणं हा एक विषय त्याच्यामध्ये कदाचित असू शकतो। हे सर्व या क्षेत्राशी निगडीत जेवढी मान्यवर आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो। आणि जर भौगोलिक परिस्थिती जर आपली बघितली, संपूर्ण सावंतवाडी असू दे ते दोडामार्ग असू दे ते वैभववाडीपर्यंत असू दे कसे असू दे, तर सह्याद्री पट्टा हा बऱ्यापैकी लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स फार आहे शाळांमध्ये सुद्धा। मुलं जसं आता आम्ही बघितलं तर शीतपवाडी म्हणून आहे, तर ती मुलं चालत चालत केसरीच्या शाळेत येतात। काही ठिकाणी हिरण्यकेशीतली सुद्धा मुलं तिकडची ती पण शाळेत चालत चालत आंबोलीपर्यंत येतात। म्हणजे अशा पद्धतीचं स्ट्रगल करत करत विद्यार्थी पूर्णपणे शिकतात। तर ती आपली भौगोलिक परिस्थिती आहे। पण ह्या सर्वातून आपण काय करू शकतो, या सर्व विषयातून आपण कसं जी मुलं आहेत जी टॅलेंटेड आहेत त्यांना आपण कसं ग्रूम करू शकतो, पुढे नेऊ शकतो, त्या अनुषंगाने एक विचार आला की आपण एक स्कॉलरशिपच्या एक्झाम्स कंडक्ट करायच्या। आणि तशीच आम्ही एक चांगली परीक्षा की जी फक्त एक स्कॉलरशिप एक्झाम नसून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी जी एक प्रिपरेशन लागतं त्या अनुषंगाने त्याचा सिलेबस बनवलेला असेल, जेणेकरून आपली जी मुलं असतील ती 8वी 9वी 10वी ती मेंटली त्या हिशोबाने प्रिपेअर होतील आणि पुढे जाऊन ह्यातली जी काही टॅलेंटेड मुलं असतील त्यांना आपण पुढे ग्रूम करू शकतो, त्यांना पुश करू शकतो, जेणेकरून 70-80च्या काळात जे आपले एक मंत्रालयीन स्तरावरती किंवा अधिकारी स्तरावरती कोकणातली मुलं ही प्रामुख्याने दिसायची ती मधल्या टप्प्यामध्ये दिसत नाहीये। तर कुठेतरी हा प्रयत्न सुरू केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगलं चित्र, चांगली आपली मुलं ही त्या लेवलला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्लिअर करताना दिसू शकतात, असा हा छोटासा माणूस आहे। त्याची प्रेरणा मला माझ्या दिवंगत भावाकडनं मिळाली। यशवंत गावडे असं त्याचं नाव आहे। पंचवडे सारख्या दुर्गम भागातनं त्याने त्याचा शैक्षणिक प्रवास सुरू केला होता आणि तो प्रवास सुरू करून BE होऊन अगदी अमेरिकेपर्यंत तो तिथे सेटल झाला होता। त्याने त्याचं
त्याच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव केलं होतं. आणि एक दुर्दैवी घटना की त्यामुळे तो आज आमच्यात नाहीये. दुःखदायी घटना होती ती. कुठेतरी एक हे होतं की जर हा मुलगा एवढं छोट्या गावातनं पुढे जाऊन इतकं मोठं ध्येय गाठू शकतो, तर त्याच्याच प्रवासाची प्रेरणा घेऊन असंख्य अशी मुलं आहेत की जी पुढे येऊ शकतात. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते मागे पडतात. कुठे कधीतरी आर्थिक कारण असतं, कधीतरी मी सांगितलं तसं डिस्टन्स असतं, कधी कधी वेगवेगळी कारणं असतात ज्याच्यामुळे शिक्षण कंटिन्यू होऊ शकत नाही, किंवा गायडन्स हा एक विषय असतो. तर त्याच्यामुळे हा एक प्रयत्न आम्ही आज सुरू करतोय यशवंत स्कॉलरशिप स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा एक नवीन चांगला विषय ज्याच्यामध्ये विद्यार्थी हे सर्च करून ते घडवले जाऊ शकतात, ह्या पद्धतीचा एक मानस आहे. आणि माझ्याबरोबर संपूर्ण टीम आहे की ज्यांनी हे संपूर्णपणे सिलेबस पेपर्स सेट केले. ही स्पर्धा जी परीक्षा आहे ही आता आम्ही लॉन्च करत आहोत. विद्यार्थी जे आहेत हे शालेय दशेपासून ह्या परीक्षांमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. पार्टिसिपेट करून ह्यातून जे चांगलं टॅलेंट आहे त्याला नर्चर करून हे आम्ही फक्त त्यांना म्हणजे पुरस्कार देण्यापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्यावरती प्रॉपरली त्यांना एक गायडन्स देऊन आपण कसं काही त्यांना पुश करू शकतो. मग ते कोणी होऊ दे, ते डॉक्टर्स होऊ दे, MBA होऊ दे, इंजिनियर्स होऊ दे, MPSC मध्ये जाऊ दे, IAS होऊ दे. पण ही गोष्ट घडली पाहिजे जेणेकरून 10वी मधला टॉपर हा फक्त 10वी पुरती मर्यादित न राहता तो उद्या सकाळी 12वी असू दे, ग्रॅज्युएशन असू दे, डबल ग्रॅज्युएशन असू दे, मास्टर्स असू दे, या सगळ्या ह्याच्यामधनं तो पुढे गेला पाहिजे. ह्या पद्धतीचा एक आशय घेऊन आम्ही नव्या पद्धतीने उतरतोय. मला आशा आहे की ज्या पद्धतीचं एक टॅलेंट आहे आपल्या मुलांकडे, मुलं हुशार आहेत, प्रचंड हुशार आहेत, की ह्याचं आउटपुट हे येणाऱ्या काळात आपल्याला मिळेल. आणि ह्याच स्पर्धा परीक्षांमधनं ज्या दिवशी एखादा MPSC किंवा IAS आपल्या या संपूर्ण भागातून होईल, त्या दिवशी आजच्या दिवशी ही घोषणा केलेली जी स्पर्धा आहे तिचं एक फळ आहे ते आपल्याला त्या दिवशी मिळेल. मी विनंती करतो, माझ्यासोबत शिक्षक आहेत ज्यांनी त्याचे सिलेबस किंवा जो पेपर सेट केलेला आहे ते आपल्याला तांत्रिक माहिती त्याच्याबद्दल देते. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. संदीप गावडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी गावडे यांच्या संकल्पनेतून यशवंत शिष्यवृत्ती परीक्षा इथे आपण सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या 3 तालुक्यांसाठी इयत्ता 4थी साठी ही परीक्षा आम्ही राबवत आहोत. आणि त्यासाठी या परीक्षेसाठी लागणारा संपूर्ण सिलेबस हे जे आमचे जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्या तज्ञ मार्गदर्शकांच्या निगराणीखाली संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तयार केलेला आहे. आणि सरांनी जसं सांगितलं की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा रत्नागिरी जिल्हा म्हणा किंवा संपूर्ण आपला कोकण म्हणा की यामध्ये आपल्याला IAS, IPS हे अधिकारी आपल्याला आपल्या कोकणामधून दिसत नाही. परंतु बाकीची जी राज्य आहेत, केरळ म्हणा, उत्तर प्रदेश म्हणा, या राज्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. कारण तिथला जर अभ्यासक्रम पाहिला तर 8वी पासूनच ती मुलं संपूर्णपणे त्या UPSC मध्ये किंवा IAS होण्यासाठी ती झटून अभ्यास करतात. आणि त्यामुळे तिथले जे बरेचसे लोक आहेत ते अधिकारी म्हणून बनून त्या संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दिसतात. परंतु आपल्या कोकणात मध्ये एवढं टॅलेंट असून हा फक्त टॅलेंट मग फक्त आपल्याला 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये दिसतो आणि नंतर हा टॅलेंट जातो कुठं. आणि त्यामुळे फक्त आपली कोकणातली मुलं आहेत ती डिप्लोमा, इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर या पलीकडे कुठे आपल्याला दिसत नाही. आणि तोच हेतू पकडून आम्ही ही यशवंत
परीक्षा आम्ही या संदीप गावडे फाउंडेशनच्या संकल्पनेतून आम्ही आयोजित करीत आहोत. या परीक्षेचा उद्देश फक्त जे टॉपर जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त बक्षीस देणं हा एवढा उद्देश नसून, तर हे जे टॉपर विद्यार्थी आहेत त्या टॉपर विद्यार्थ्यांना त्यांच्यातील हुशारी, त्यांच्यातील जिद्द म्हणा किंवा त्यांच्यातील आत्मविश्वास, त्यांच्यातील अभ्यासूपणा, त्यांच्यातून तो आम्हाला दिसून येणार आहे आणि त्यांना करणार आहे. मग तो एखादा IPS कडे जाईल किंवा एखादा UPSC कडे जाईल आणि त्याप्रमाणे आम्ही या संदीप गावडे फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला संपूर्णपणे जी काही त्याला मदत असेल ते संपूर्णपणे सहकार्य आम्ही करणार आहोत. पुढील टप्प्यात आम्ही 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी पर्यंत सुद्धा वर्ग घेणार आहोत आणि त्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये कसे टिकतील, या स्पर्धात्मक युगामध्ये कसे टिकतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपले या कोकणातील विद्यार्थी म्हणा की प्रशासकीय अधिकारी कसे बनतील, हा या फाउंडेशनचा मुख्य हेतू असणार आहे. आणि पुढील जी 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 12वी पर्यंत जी स्पर्धा परीक्षा असणार ती संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येणार आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वोपरी आम्ही मदत त्यांना करणार आहोत. मग त्यांना पाठ्यपुस्तक म्हणा किंवा त्यांना लागणारं कोणते सहकार्य म्हणा किंवा क्लासेस म्हणा, तर सगळं जे जे काही त्यांना सहकार्य लागेल ते या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आणि फक्त ही जी परीक्षा आहे ती आपण एका वर्षासाठी मुलांना परीक्षा घ्यायची, मुलांना फक्त बक्षिसं द्यायची आणि चला पुढच्या वर्षी दुसरी परीक्षा, फक्त या फाउंडेशनचा किंवा या यशवंत स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेचा हा हेतू नसून, तर तो जो विद्यार्थी आहे त्याला पुढे 12वी पर्यंत आम्ही पुशअप करणार. त्याला कुठेही अडचण असेल तरी त्याला सर्व सहकार्य आम्ही या परीक्षेच्या माध्यमातून, या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करणार. आणि यावर्षी फक्त 4थीसाठी स्पर्धा परीक्षा सध्या 3 तालुक्यात आम्ही 3 तालुका मर्यादित आम्ही घेत आहोत. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी ही परीक्षा आम्ही आयोजित करणार आहोत. स्वरूप काय असणार, किती पेपर असणार, पेपर सर एकच असणार आहे. 200 गुणांचा एक पेपर असणार आहे. त्याच्यात कंटेंट काय काय असणार आहे? त्याच्यात लँग्वेज, त्याच्यात भाषा आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि एक आम्ही त्याच्यामध्ये विद्यार्थी आमचे स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात म्हणून सामान्य ज्ञान हे सुद्धा आम्ही विषय त्याच्या कंटेंट त्या परीक्षेमध्ये ठेवलेला आहे. नाही तो पेपर याच्या धर्तीवर असणार काय सर? आता विद्यार्थ्यांचा वयोगट हा 4थीचा आहे बरोबर, आणि ही 4थीची विद्यार्थी जसजशी टप्प्याटप्प्याने पुढच्या इयत्तेत जाणार त्याप्रमाणे त्या परीक्षेचं काठिण्य पातळी वरच्या टप्प्याने वाढत जाणार. आणि NCERT अभ्यासक्रम सारखा असा का CBSE अभ्यासक्रमाच्या आधारे तुम्ही हे पेपर घेणार? सर आता विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेमध्ये टिकले पाहिजे तर ते CBSE सुद्धा आम्हाला NCERT आणि CBSE मध्ये तुम्हाला घ्यावं लागणार. घेणार, आम्ही नक्कीच घेणार. जो सिलेबस आहे तो आम्ही सर सिलेबस आम्ही ठरवलेलाच आहे आणि त्या सिलेबस प्रमाणे आम्ही प्रश्नपत्रिका तयार करणार आहोत. पहिल्यांदा सिलेक्टेड शाळा की सर्व सर्व सर संपूर्ण या 3 तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना बसायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या परीक्षेला. कधी असणार ही परीक्षा? परीक्षा सर साधारण फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान आम्ही परीक्षा करणार. आमची जी 5वीची स्कॉलरशिपची जी परीक्षा असते ते स्कॉलरशिपची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होतात, त्यानंतर आणि आम्ही ती परीक्षा घेणार. परीक्षा असते ना स्टँडर्ड 4 4थ्या इयत्तेसाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या 3 तालुक्यातले होणार. नंतर त्याचं विस्तारीकरण हळूहळू होत जाईल. परीक्षेचे फॉर्म कधी भरणार, म्हणजे कधी भरले हे? परीक्षेचे फॉर्म आता सर आमची संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे.
आता roll out होणार आहे सगळे. सगळं आता चतुर्थीनंतर लगेच आम्ही हे सुरू करणार आहोत. सगळं तयार झालेलं आहे, पाठ्यपुस्तकं सुद्धा तयार झालेली आहे. तुमची शिक्षक संघटना कोणती? शिक्षक संघटनेचं नाव काय तुमच्या? नाही शिक्षक इथे संघटना संघटना वगैरे काय नाही सर, आम्ही इथे हा. फक्त मुलांची गुणवत्ता वाढीसाठी नाही, आम्ही- मला वेगवेगळ्या हा. संघटनेची माणसं दिसले शिक्षक, कारण म्हणून आम्ही मी तरी विचारलं. संघटना जरी वेगवेगळ्या म्हणून मी असल्या- विचारलं. ते माझा ऐका, दत्ताराम हा संघटनेचा विषय नाही, हा विषय सोशो इकॉनॉमिकचा विषय आहे की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आपल्या मुलांचं टॅलेंट आहे त्यांना आपण कसं नर्चर करू शकतो त्या बाबतीतला विषय. त्या बाबतीत संपूर्णपणे हे काम तुम्ही करू शकता. तुम्हालाही वाटलं एखादा चांगला विद्यार्थी आहे, 100% त्याला आपण याच्यामध्ये एनरोल करू शकतो.